श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी वरईच्या तांदळापासून असं उपवासाला किंवा आपण नैवेद्यालाही दाखवू शकतो असा पदार्थ बनवणार आहे. त्यासाठी बघा मी इथे 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले आहेत. हे थोडे काजू बदाम घेतले, 4 काजू आणि 4 बदाम असे ते कापून घेतले आहेत. थोडंसं खोबरं घेतलंय, गूळ घेतलाय 1 वाटी, हे जिरं घेतलंय आणि हे वेलची पावडर थोडीशी. इथे मी एक भांडं घेतलंय आणि त्यामध्ये वरईचे तांदूळ घालून घ्यायचे. पाणी घालते. 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. पाणी पूर्ण काढून घ्यायचे धुवून. मी ते वरईचे तांदूळ धुवून घेतले आणि पूर्ण पाणी काढून घेतलंय. मी आता थोडे बाजूला ठेवून देते. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये खोबरं घालून घेते. 3 ते 4 चमचेच खोबरं आहे, जास्त नाहीये. आणि जिरं आहे अर्धा चमचा, तेही घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालते आणि हे वाटून घेते. इथे गॅसवर मी पॅन ठेवलंय, गॅस चालू केलाय. त्याच्यामध्ये मी तूप घालून घेते. 1 चमचावर तूप घालून घ्यायचे आणि काजू बदाम आहेत ते थोडंसं आपल्याला परतून घ्यायचे तुपावरती. अर्धा ते 1 मिनिट फक्त थोडंसं. इथे मी काजू बदाम तुपावर परतून घेतले. आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. मी काजू बदाम काढून घेतले. परत थोडंसं तूप घालून घेते. गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि जे वरईचे तांदूळ धुवून घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत. गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपले तांदूळ असे छान असे भाजून घ्यायचे. थोडासा रंग बदलला पाहिजे, परत भाजून घ्यायचे. इथे तांदूळ भाजतात आहेत तोपर्यंत आपल्याला हे गरम पाणी ठेवायचं आहे करत. मी ते 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले, 4 वाट्या मी गरम पाणी करत ठेवते बाजूला. तोपर्यंत ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले वरीचे त्याच वाटीने पाणी गरम करत ठेवायचं. आपले तांदूळ भाजतात आहेत वरीचे, तोपर्यंत बाजूला आपण पाणी गरम करत ठेवू. मी या वाटीने तांदूळ घेतलेले वरीचे, त्याच वाटीने मी पाणी घेते. आता 4 वाट्या पाणी गरम करून घेणार आहे. इथे आता 5 ते 6 मिनिटं झाली. हे तांदूळ मी भाजून घेतले. थोडासा हलकासा रंग बदललाय आणि एकदम तांदूळ हलके झालेत. आता जे पाणी गरम करत ठेवलेलं ते घालून घ्यायचंय. सुरुवातीला मी 3च वाट्या पाणी घालणार, 1 वाटी काढून ठेवते. जर आपल्याला वाटलं कमी आहे पाणी तरच घालायचंय. पाणी घालून घेते. गॅस आपल्याला कमीच ठेवायचंय. तसं मीठ घालते 1 चिमूट एवढं. खोबरं वाटून घेतलेलं, खोबरं आणि जिरं तेही घालून घ्यायचंय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता मी झाकण ठेवते आणि शिजून घेते. इथे मी पाणी घातलं आणि शिजत ठेवलेलं. आता पाणी पूर्णपणे आटून गेलंय. एकदा परत मिक्स करून बघायचं तांदूळ शिजले आहेत की नाही ते. आपल्याला पूर्ण तांदूळ शिजलेले पाहिजे. आता शिजले नाही तांदूळ. अजून मी थोडं अर्धी वाटी पाणी घालून घेते. पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून शिजून घ्यायचे तांदूळ. ते परत अर्धी वाटी पाणी घातलं आणि शिजत ठेवलेलं. आता परत एकदा मिक्स करायचं आणि बघायचं तांदूळ शिजले आहेत की नाही ते. इथे आपले तांदूळ आता मस्त शिजले गेलेत व्यवस्थित असे. आता आपल्याला जे गूळ कापून घेतलेलं ते घालायचंय. इथे मी थोडं काळा गूळ आणि थोडं पिवळं गूळ दोन्ही घेतलेत मिक्स. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटीपेक्षा जास्त घेतलं तरी चालेल. मी इथे 1च वाटी घेतलंय. वेलची पावडर घालून घ्यायची आणि थोडेसे ड्रायफ्रूट जे आपण तळून घेतलेले तुपामध्ये ते घालून घेतले. आता आपल्याला गूळ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. गूळ घातल्यावर इथे मी गूळ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स केलंय. आता आपल्याला झाकण नाही ठेवायचंय, असंच ढवळत ढवळत परतून घ्यायचंय. आपल्याला सतत ढवळत राहायचं आणि गूळ पूर्ण वितळला गेला पाहिजे. इथे गूळ घातलं आणि असं शिजून घेतलंय आणि छान असं शिजलं गेलंय. हे आपलं मिश्रण तयार झालंय. पॅनने सुटतंय बाजूने आणि मस्त असं गोळा तयार होतोय. इथे मी आता गॅस बंद करते. तोपर्यंत आपण एका प्लेटला वगैरे तूप लावून ठेवायचं किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपरवर घेतलं तरी चालेल. इथे मी एक प्लेट घेतली आणि त्याला तूप लावून घेतलं. ही छोटी वाटी घेतली त्यालाही तूप लावलंय मी. आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे प्लेटमध्ये.
आणि आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. जास्त पातळी नाही करायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं. या वाटीला पण मी तूप लावलं आहे आणि एक एक चमचा यामध्ये घालणार आहे आणि याच्यामध्ये पण असंच पसरवून घेणार आहे सगळीकडे. आता मी ते थोडं पसरवून घेते, व्यवस्थित करून घेते. इथे मी आता हे व्यवस्थित असं पसरून घेतले सगळीकडे. आपल्याला गार करून घ्यायचं आहे पूर्ण, नंतर कापून घ्यायचं आहे. आता हे मी पूर्ण थंड करून घेते. इथे मी पूर्ण थंड करून घेतलं आहे मिश्रण. आता आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. मी एक वडी तुम्हाला दाखवते. किती मस्त वडी तयार झाली आपली. वरून थोडेसे आपण जे काजू बदाम घेतलेले ते घालून घ्यायचे असे. आणि मी जे वाटीमध्ये ठेवलेलं घालून ते आपल्याला काढून घ्यायचे. सहज असं निघतं. एकदम सुंदर असे झाले तयार, मस्त बघा. आता मी सर्व बाकीचे काढून घेते एका प्लेटमध्ये. इथे बघा वरईच्या तांदळापासून मस्त आपली रेसिपी तयार झाली आहे. अगदी नैवेद्यालाही दाखवू शकता किंवा उपासालाही खाऊ शकतात. जर तुम्हाला जिरा नसेल चालत उपासाला तर नाही घातलं तरीही चालेल. आणि ही रेसिपी तुम्ही बनवून बघा, एकदम मस्त वाटते आणि बनवायलाही सोपी आहे. ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. थँक्यू.